नमस्कार, मी प्रसाद नारुलकर. आपण आज इयत्ता 10वी तृतीय पाठः सुक्तिसुधा कंठस्थीकरणार्थम याबद्दल जी काही सुभाषित आहेत ती पाहणार आहोत. त्याला एक विशिष्ट चाल लावूयात जेणेकरून ती सुभाषित कंठस्थीकरणार्थम पाठ होण्यासाठी आपणास मदत होईल. सुभाषित नंबर 1. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं. विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः. विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं. विद्या राजसु पूज्यते न तु धनं. विद्या विहीनः पशुः. सुभाषित दुसरे. निंदन्ति नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्. अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा. न्याय्यात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. सुभाषित तिसरे. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः. बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. सुभाषित चौथे. रथस्यैकं चक्रं भुजङ्गयमिता सप्ततुरगाः. निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि. रविर्यान्ते वान्तं प्रतिदिनं पारस्य नभसः. क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे. सुभाषित पाचवे. अल्पानामपि वस्तूनां सहतिः कार्यसाधिका. तृणगुणत्वमापन्नै बध्यन्ते मत्तदन्तिनः. सुभाषित सहावे. प्रथम वयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः. शिरसि निहितभारा नारिकेला नराणां. ददति जन्मनल्पा स्वादमा जीवितान्तं. न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. सुभाषित सातवे. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहरणं. येन केन प्रकारेण पुरुषो प्रसिद्धः पुरुषो